सोहळ्याला भेट दिली त्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधव आपले आभारी आहेत. साहेबांसाठी टाळ्या वाजवून ठेवलो. साहेबांनी 10 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातून इथं हजारोच्या संख्येने जमा झालो. खूप मोठा मोर्चा होता 10 तारखेला विधानभवनावरती आणि त्या दिवशी पण आमचं निवेदन स्वीकारलं कोणी आलं नाही. त्यानंतर बावनकुळे साहेबांनी बोलवलं निवेदन घेण्यासाठी. 4 तास लोक तिथे थांबले. त्यानंतर निवेदन घेतलं फक्त ठीक आहे तुमच्या मागण्या बघतो आणि आजची आम्हाला तारीख दिली ती आज तुमची मीटिंग PRTIचे अधिकारी कलेक्टर आणि आदिवासी साहेब आदिवासी मंत्री आणि आपली जॉईंट मीटिंग करू बोलले. परंतु आजही त्यांची मीटिंग नाहीये असं आम्हाला त्यांच्या PA कडून समजलं आणि त्याच्या कुठल्याही याच्यात आज आमच्या मीटिंग चाललेली नाही. तर आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होत आहे की मुख्यमंत्री 2014ला बोलले होते की जाता त्यावेळेस काँग्रेसचं सरकार असताना आणि आमचं सरकार आलं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ पहिल्या मीटिंगमध्ये म्हणले होते. तर 2014चा त्यांना विसर पडला साहेब त्यांना आतापर्यंत 2014 ते 2025 11 वर्ष झाली की त्यांनी आमची मागणी केली जी पहिल्या मीटिंग मध्ये 1950 पूर्वीच्या कोणी नोंदीवरून जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र ते आम्हाला त्याचा GR पारित करून देणार होते. तो GR आजपर्यंत निघाला नाही. आम्ही नवीन आरक्षण मागत नाहीत. आमचं ऑलरेडी आरक्षण आहे. आम्ही आरक्षणामध्ये आहोत. राष्ट्रपतीच्या सूचीमध्ये आम्ही 28, 29, 30 नंबरवरती आहोत. आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी हे सर्व जमात बांधव त्याच्यावरती आहेत. आणि TSP क्षेत्रामध्ये म्हणजे जे आदिवासी क्षेत्र समजलं जातं 5 जिल्ह्यापुरतं मर्यादित त्या क्षेत्रामध्ये सुद्धा 1950 पूर्वीच्या सर्वांच्या कोळी नोंदीच आहेत. आणि ह्या कोळी नोंदी 1901 ते 1941 तत्कालीन इंग्रज सरकारच्या आदेशाने झालेल्या आहेत. आणि त्यावेळेस फक्त मुख्य जातच लिहायची कोळी जातच लिहायची उपजाती लिहायच्या नाही. हा त्यांचा GR होता साहेब. आणि हा GR आम्ही तिथं समोर पोस्टरवरती पण लावलाय बनवलाय तिथे बॅनर त्या बॅनरवरती आहेत. तर त्याप्रमाणे आदेशाप्रमाणे ह्या कोळी नोंदी TSP क्षेत्रातील बांधवाच्या पण झालेल्या आहेत आणि विस्तारित क्षेत्रातील पण बांधवाच्या झालेल्या आहेत. परंतु फक्त 5 जिल्ह्यातील आणि 12 ते 13 जमातीलाच जातीचे दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं जातं. परंतु 33 जमातीला ह्याचा लाभ मिळत नाहीये. तरी आपल्याला एक विनंती आहे साहेब. तर आमचं हे मागणं आहे की 1950 पूर्वीच्या ज्या कोळी नोंदी झालेल्या आहेत त्या शासनाच्या आदेशाने झालेल्या आहेत आणि त्या कोळी नोंदी या कॉन्ट्रायुक्टी धरून नये आणि त्या नोंदी ग्राह्य धरून आम्हाला 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरूनच आदिवासी महादेव मल्हार डोर टोकळे कोळी जमातीचा जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्राचा GR परिपत्रक पारित करावं एवढी एकच मागणी आहे. आमच्यासाठी कुठलीही फायनान्शियल तजवीज करायची गरज नाही किंवा हैदराबाद गॅजेट लावायची गरज नाही. आम्ही ऑलरेडी 28 आणि 29, 30 नंबरवरती राष्ट्रपतीच्या सूचीमध्ये आहोत. त्यामुळे हे फक्त आमच्या हक्काचं परिपत्रक काढावं एवढीच विनंती आहे सर. आता तुम्ही कशात आता तुम्हाला काय प्रमाणपत्र देतात? SBC प्रमाणपत्र हे माधुरी पात्रेंच्या जजमेंट नुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार फक्त आदिवासी फक्त कोस्टल एरिया म्हणजे मच्छीमारी जे करतात मच्छीमारी करणारे सोनकोळी असतील मच्छीमार कोळी असतील काढवा खारवी हे लोक असतील यांच्या पुरतं SBC कोळी 3,500 लोकसंख्या त्यांची दाखवली होती फक्त. तर तेवढ्या कोळ्यांसाठी ती कोस्टल एरियासाठी SBC आहे. परंतु विस्तारित क्षेत्रामध्ये कुठे तुम्हाला सगळीकडे दिसतो का? कोणीही समुद्र किनारी राहत नसताना सुद्धा त्यांच्या माती ही खोटी सर्टिफिकेट मारली जातात आणि ते आम्हाला मान्य नाही. फक्त आम्हाला 1950 पूर्वीच्या कोळी नदीवरनं महादेव मल्हार डोर टोकळे कोळ्याचा जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं पाहिजे. याचा GR परिपत्रक पारित केलं पाहिजे एवढी एकच मागणी आमची आहे सर. तर आपण थोडं आमच्या जबाब बांधवांना संबोधित करावं. नाही TSP मध्येच आहे आणि OTSP मध्ये पण आहे का? हे TSP मध्ये फक्त देतात OTSP मध्ये देत नाही. नोंदी सेम आहेत त्यांच्या TSP मध्ये देतात. आता तुमची जी मागणी की OTSP मध्ये आलं पाहिजे पहिल्यापासूनचीच मागणी आहे आमची. बघा TSP मध्ये देतात का? आता देतात STचं प्रमाणपत्र आता OTSP मध्ये देतात का? नाही देत आहे. नाही देत आहे. आता TSP प्रमाणे OTSP ची पण बरोबर. तेच म्हणतो ना. म्हणजे तिथं पण क्षेत्रबंधन उठलेलं आहे साहेब तरी देखील देत नाही. ते पण सगळ्यांच्या नोंदी कोळीच आहेत आणि आमच्या बी नोंदी कोळीच आहेत. आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महादेव डोंगरी कोळी कोळी मल्हार टोकरी कोळी कोळी ढोर जमातीची संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी विधानमंडळावरती आपण आपल्या न्याय हक्कासाठी ज्या काही या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे मोर्चा आणलेला आहे उपोषणाचा 4था दिवस आहे. मोर्चा 10 तारखेला उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्याद्वारे
आपल्या ज्या काही न्याय मागण्या आहेत सन 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीच्या आधारावर नाकारण्यात म्हणजे जे काही पूर्वीच्या त्या आधारे जे देणं अपेक्षित आहे प्रत्यक्षात ते आज देण्यात येत नाही. आपली मागणी अशी आहे की आदिवासी म्हणजे टीएसपी क्षेत्रामध्ये या बांधवांना एसटीचे प्रमाणपत्र देण्यात येतात, मात्र ओटीएसपी क्षेत्रामध्ये समुद्राकाठी राहणारे असे जे काही लोक असं गृहीत धरून तुम्हाला एसबीसीचे प्रमाणपत्र देऊन तुमच्यावरती एक प्रकारचा अन्याय होतो आहे. मला वाटतं लग्न कार्य सगळं तुमचं एकमेकांसोबत आहे का? ते पण होत नाही. ह्याच्या बरोबर आहे टीएसपी वाल्यांबरोबर आहे. हो. टीएसपी मध्ये जेवढे कोणी लग्न राहतात कार्य टीएसपीच्या लोकांसोबत आहे ना हो, तुमचं? हो. म्हणजे जात बांधव सगळे आहेत हो. तरी मात्र केवळ तुम्ही ओटीएसपी क्षेत्रात येता म्हणून ही मागणी होत म्हणजे मान्य करण्यात येत नाही. ही चुकीची गोष्ट आहे. 1976 ला ते पण क्षेत्रबंधन उठवलंय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कोस्टल एरिया सोडून संपूर्ण महाराष्ट्रात सेम नियम असला पाहिजे हो. आता. म्हणजे 1976 पासून. टीएसपी ला जो न्याय आहे तो ओटीएसपी ला देण्यात यावा अशी सरळ सरळ तुमची मागणी आहे जी 1950 ला त्याच्या नोंदी ऑलरेडी आहेत. बरोबर आहे. फक्त हे टीएसपी मध्ये नाही मग हे ते कन्फ्युजन राहिलं असेल तसं ठेवलं त्यांनी ते प्रलंबित आहे. त्याचा फटका सगळ्या वेळेला बसतोय. तर आपली जी मागणी ती रास्त मागणी आहे शासनाकडे. आज मी अंतिम आठवड्या प्रस्तावावरती बोलणार आहे. मीच ओपनिंग करणार आहे या विषयाचं. त्यामुळं